निंगी पाणी दे त्याला. बंड्या पाणी पी. बंड्या बंड्या अरे काय झालंय? आणि मला माहित आहे तू दारू पिऊच शकत नाही. माझा तुझ्यावर लय विश्वास आहे. बंड्या दारू पिणं काय, दारूच्या बाटलीला कवा शिवणार बी नाही एवढा विश्वास आहे. अरे मग त्याला दारू पाजली कोणी नक्की? तेच कळना. बंड्या बंड्या इकडे बघ माझ्याकडं. सांग तुला कुणी दारू पाजली? बंड्या नीट आठवण सांग. ते आहे ना ते न पाजली ते जागा. ज्याने कुणी केलं की नाही त्याला मी सोडणार नाही. माझ्या भावाचा माझ्या आईबाचा उद्धार झाला त्यांच्यामुळं. फक्त तर मला एकदा गाऊन दे. सोडतच नसतो मी त्यांना. ऐका ऐका निंगी, जरा थांब. मी काय म्हणतो, हे सगळं आता विसरून जाऊया. याला आहे ना मी कॉलेजच्या कॅन्टीनवर व्यवस्थित पोहोचवतो. आता तुम्ही पार्टीत परत जाणं गरजेचं आहे. खरंच सांगतोय. हे बघा ना, तिचा चेहरा बघा, ती रडतीये. तिला किती वाईट वाटतंय. बर्थडे आहे ना तिचा आज. तुम्ही प्लीज सगळे जावा परत. आम्ही बी येणार तुमच्या संग. कवळी ऐक ना, खरंच सॉरी. हे बघ, एकतर तुम्ही दोघे इथे आलात, मला इतकी मदत केली आज, आणि तुम्हाला असं जावं लागतंय पार्टीतून. प्राजक्ता अगं तू नको सॉरी म्हणू. आता नाही आम्ही येऊ शकत. बाद झालं. नयनतारा मॅडम कडनं अजून अपमान नाही ऐकू शकत. कवळी ऐक ना, खरंच सॉरी. हे बघ, माझी आई वाईट नाहीये ग. ती जे बोलते ना ती फक्त रागामध्ये बोलते. खरंच कवळी, रिअली सॉरी यार. कमळी प्लीज, ऍटलीस्ट प्राजक्तासाठी तरीच. तिला खूप वाईट वाटेल अगं. आणि आई जे काय बोलली ना ते खरंच खूप अननेसेसरी होतं. ती खूप बोलली विनाकारण. त्यासाठी मी माफी मागतो तुमची. आय एम रिअली सॉरी टू बोथ ऑफ यू. कमळी, नाही मला कळतंय की तुला नेमकं मनाला काय लागले, कशाचं वाईट वाटले. पण कसं आहे, लहानपणीपासून आहे ना हे समज मी सहन करत आलोय. मी जेव्हापासून नयनतारा मॅडमांकडे काम करायला लागलोय की नाही तेव्हापासून मला माहिती आहे मॅडम मनानं खूप चांगले आहेत ग. हे काय आहे, हे मॅडम स्टेटस वगैरे सगळं जपायला जातात, पण त्यांच्या मनात तसं काही नसते. तुला खरं सांगतो, त्यांना कुणाचाही अपमान करायचा नसतोय. येते का लक्षात तुझ्या? हे काय त्यांचा राग जरा अनावर होतोय आणि मॅडम आमच्या काय बी बोलून जातात. आम्हा समजेसनी सवय आहे तिची. तेव्हा तू ही समज विसरून जा. मी काय म्हणालोय, आज तुझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे ना व, प्राजक्ता बीपीचा वाढदिवस आहे. तेवढं फक्त ध्यानात ठेव. केवढी रडाल्या बघ, केवढं वाईट वाटायला तिला. तिच्याकडे बघून चला की याचं मी काय करायचं ते माझं मी बघतो. हा ठीक आहे, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं. आम्ही केक कट करूनच जातो. सॉरी फ्रेंड्स, हे सगळं असं कसं झालं ते खरंच नाही माहीत. त्यासाठी आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. प्लीज प्लीज एन्जॉय 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 द पार्टी. प्लीज कॅरी ऑन. काय केलं तरी त्याचं? बरं आहे का आता तो? हो, साहेबा गेलाय त्याला कॅन्टीनला सोडायला. डोंट वरी, तो होईल ठीक. अनिका, इथे अजून काही राडा होण्याआधी तू निघ इथून. उगाच कोणी पाहिलं तर अडकशील. नो बेब, आता तर मला खूप मजा येते. त्या कमी टमीचा किती छान इन्सल्ट झाला, ते पण मला फार मजा आली. आता ती पुन्हा इथे आली आहे म्हणजे पुन्हा इन्सल्ट होणार, पुन्हा मला खूप मजा येणार. आता माझा फन स्टार्ट झालाय. दिस इज ऑल व्हॉट आय केम हिअर फॉर. आय एम नॉट गोइंग. अगं अनिका, पण तुला बघितलं कोणी तर प्रॉब्लेम होईल. येस. मॅडम, हा जो काय बंड्यानं घोळ घातला, तुमच्यावर आवाज बी चढवला, त्यासाठी खरंच मी माफी मागतो. मी खरंच सांगतो, आमचा बंड्या दारू कधीच पित नाही हो. तुळजाची शपथ घेऊन सांगतो, त्यानं कधी बाटलीला शिवलं बी नाही. प्यायचं तर लांबची गोष्ट. अहो 100% काहीतरी घोळ झालाय बघा. कोणी काय
मिस केलं, माझ्यामुळेच झालं सगळं. पण तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपला केक कापायचा कार्यक्रम वेळेतच होईल. राधिका वहिनी, जरा येता का माझ्या संग? अगं कमळी, काय झालं? तू अशी अचानक का घेऊन आलीस मला इकडे? सांगतो. आता बर्थडेला आपण ह्योच केक कापायचा. नाही आजचं आपलं बर्थडे सेलिब्रेशन इतकं ग्रँड सेलिब्रेशन आहे आणि त्यात मी हा केक ठेवणार आहे. तुला कधी कळेल राधिका मला काय हवंय? इतका बेसिक, इतका घरगुती केक माझ्या गेस्ट समोर जाणार नाही. हे बघ, आईंना अजिबात आवडणार नाही. नाही नको. अहो वहिनी, असं काय करायला तुम्ही? द्या इकडं. अहो एवढा भारी केक बनवलाय तुम्ही. अहो अन्न वहिनी, सगळ्यांनी आवडेल तुम्ही बनवलेला केक. खरंच विश्वास ठेवा. अगं कमळी, बघ जरा त्या केककडे. मी फक्त आयसिंग करून ठेवले, डेकोरेशन वगैरे काहीच केलेलं नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईंना जर कळलं की हा केक मी बनवलेला आहे. वहिनी, हो त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का? आणि आलेली सगळी पाहुणी वाट बघायला केक कापण्यासाठी. वहिनी, अहो प्राजूसाठी केक कट करायला पाहिजे की नाही? आणि तुम्हाच नाही असं वाटतंय की नाही नुसताच जो साधा आहे आणि नयनतारा मॅडमला आवडणार नाही, तर आपण त्याला सजवूया की. म्हणजे नयनतारा मॅडमच्या स्टेटसला शोभेल असा 5 स्टार सारखा करून टाकूया. कसं काय? थांबा, बाकीचं केकचं सामान कुठे? ही गावछाप कुठे गेली? म्हणत होते केक आणायला गेली आहे. एवढ्यात केक येतो का? काय माहिती काय करते, कुठे गेली. ब्रो, ती कमळी खूप डेंजर आहे. यू नेव्हर नो, ती काहीही करू शकते. डेंजर. अगं पण तू जरी आत्ता ऑर्डर केलास केक तरी त्याला यायला अर्धा तास तरी लागतो ना. मग काय मूर्ख. दिसते की नाही भारी? हो ग, छान झालंय. चला सावकाश. तर मंडळी, तर ह्यो केक आपल्या लाडक्या राधिका वहिनींनी बनवलाय. राधिका ना, प्राजक्ताला त्यांच्या हातचा केक लई आवडतोय की नाही, म्हणून. थँक्यू सो मच वहिनी. आई, करूयात ना केक कटिंग? हां, चला चला. प्राजू बेटा, केक कटिंग कर. हां, हॅपी बर्थडे टू यू. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.